हॅलो यूट्यूब फॅमिली, वेलकम टू माय न्यू व्लॉग. आज सकाळी सकाळी आम्ही कामानिमित्त घराबाहेर पडलो असताना अचानक आमच्या ड्रायव्हरने कार आमची बंद पाडली. त्याचं मेन कारण होतं की त्याने इंजिनमध्ये पाणी टाकलं. हे तुम्ही बघू शकता. त्यामुळे आज सरही फार भडकले होते आणि मीही भडकले होते, कारण हे ड्रायव्हरनी बऱ्याच वेळा आमच्याबरोबर असं केलेलं आहे. ॲक्च्युली हा नवीन ड्रायव्हर आहे, पण अगोदरच्या ड्रायव्हरने खूप चुका केल्या होत्या. इसमें कितना डाला पानी? थोड़ा ही डाला, ज़्यादा नहीं. अरे थोड़ा ही डाला, भरा रहेगा तो ये और इसमें भी डाला क्या? नहीं, इसमें डाला तो डाला, बोलो इसमें डाला. उसमें नहीं, इसमें डाला है सर. देखो ये प्रेशर कितना कर रहा है, देखो ऊपर आने के लिए. देखा शोमी, अरे खोल दो इसको, बाहर मैकेनिक देखना पड़ेगा. तुम गाड़ी का स्पोर्ट कराओगे भाई, ऐसा नहीं कभी करने का. नया नया गाड़ी का नहीं मालूम है ना, तो मेरे को बोलो. इसमें पानी नहीं डाला तुमने, पानी नहीं, उसमें है पानी. और इसमें डाला पानी. थोड़ा ही इसमें और डाला. इसमें भी डाला क्या? इसमें भी डाला है पानी, ये उड़ा है ना पूरा. ये देखो ये देखो, इसमें पानी डाला है और इसमें पानी डाला है, उसमें और जिसमें पानी डालने का सच उसमें में पानी तुम नहीं लोग डाला. यार. असा हा आमचा ड्रायव्हर. कारण हा आम्ही नवीन ड्रायव्हर ठेवला होता. अगोदरच्या ड्रायव्हरने आमची 10 ते 11 वेळा गाडी ठोकली होती. त्यामुळे आम्ही हा नवीन ड्रायव्हर ठेवला. तर ह्या ड्रायव्हरला सुद्धा माहिती नाही की इंजिनमध्ये कोणी पाणी टाकतं का. तुम्हीच मला कमेंटमध्ये द्या. पण त्याने इंजिन जिथे पाणी टाकायचं तिथे न टाकता त्याने इंजिनमध्ये पाणी टाकलं. त्यामुळे नाईलाजाने आज आम्हाला टॅक्सी पकडावी लागली. टॅक्सी पकडली आम्ही आणि आम्ही घरी येण्यासाठी निघालो. हे बघू शकता तुम्ही. ड्रायव्हरनेच आम्हाला टॅक्सी पकडून दिली. त्याच्यानंतर मी घरी येण्यासाठी निघाले. घरी आल्यानंतर थोडंफार मी मुलांचा अभ्यास वगैरे घेतला. तर त्याचबरोबर मुलं पप्पांना बायसुद्धा बोलत आहेत. मुलंही फार अपसेट झाली, पण काय करणार. बोल बाय. बाय 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 डॅडी. पकड़ लिया टैक्सी, अभी हम लोग जा रहे हैं घर पे. गाडी खराब झाल्यामुळे आम्हाला जिथे बाहेर जायचं होतं ते आमचं काही काम झालं नाही. त्यामुळे मी घरी आले, लंच वगैरे केला, मुलांची स्टडी वगैरे घेतली आणि थोड्या वेळ मी आराम केला. टॉयज, TOYS, टॉयज, स्टोरीज. आउटसाइड, OUTSIDE, टेल आउटसाइड. नाईट, NIGHT, नाईट. हाव. So you have to write down this five times, okay? Look at the have, HAVE, have. So you have to write down 1, 2, 3, 4, 5 times. You have to write, okay? Then I will read the story book and I will tell you, okay? नंतर संध्याकाळी आम्ही बाहेर जाण्यासाठी पडलो. हे तुम्ही बघू शकता. आम्ही आता बाहेर जाण्यासाठी पडलो होतो, पण आज हवा खूप होती. पण काही हरकत नाही, थोडा वेळ म्हटलं कुठेतरी फिरून यावं. नंतर मुलांनी ऑफिसमध्ये जाऊन पप्पांच्या खूप सारं सगळ्यांना डिस्टर्ब केलं, मस्ती फार केली. त्याचबरोबर गेमही फार खेळला लॅपटॉपवर आर्यननी, आणि राजवीरने एरोप्लेन बनवून खूप सारी मस्तीसुद्धा केली. पण हाच त्यांचा फन टाईम होता, कारण दुपारी त्यांनी खूप स्टडी केली होती. पण काही हरकत नाही, थोडा वेळ पण फन टाईम केला पाहिजे. कारण आम्ही आज पाऊस असल्यामुळे कुठेही बाहेर फिरायला आम्हाला मिळालं नाही. त्यामुळे चल म्हटलं ऑफिसमध्ये जाऊन थोडा वेळ फन टाईम मुलांनी करू द्या. म्हणूनच मुलांनी ऑफिसमध्ये मस्ती केली. मेरा वाला देखो ना, ऐसा क्यों उड़ाएगा तू? ऐसा उड़ाएगा. बॉल बना ना, वो स्ट्रेस बस्टर बॉल है ना, आते समय देखना स्ट्रेस बस्टर. मुलांची मस्ती वगैरे झाल्यानंतर ऑफिसमधून निघून आम्ही बाहेर खाण्यासाठी निघालो. आम्ही विचार करता कुठे जायचं ठरवून आम्ही विचार केला की आपण मॅकडॉनल्डमध्ये जाऊया. मुलांचाही थोडाफार एन्जॉय होईल. मग आम्ही मॅकडॉनल्डमध्ये जाऊन थोडीफार स्नॅक्स वगैरे खाल्लं. हे तुम्ही बघू शकता. आम्ही आता गाडीमध्ये बसून आम्ही वे टू मॅकडॉनल्ड चाललोच आहोत. मुलंही एकदम एक्सायटेड होते, कारण आम्ही बऱ्याच दिवसांनी जाणार होतो मॅकडॉनल्डमध्ये. पण त्याच्या अगोदर वरळी लिंक करून जाताना बघा किती हवा आहे. पाऊस येतोय.
खूप हवा आहे, खूप हवा आहे. बघू शकता किती हवा आहे रेसिडेंटवर. खूप हवा आहे. तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, बघू शकता तुम्ही किती हवा लागते वर रेसिडेंटवर. हे बघा सगळे पेपर पण उडत आहेत. ते बघा उडी उडी जाय उडी जाय दिल की पतंग देखो उडी. अशा पद्धतीने आम्ही मॅकडोनल्डमध्ये पोचून खूप छान पद्धतीने मुलांसाठी ऑर्डर केली आणि आम्ही आमचा टाईम खूप छान पद्धतीने स्पेंड केला. मुलांना जे हवं होतं ते आम्ही ऑर्डर केलं. तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही मुलांसाठी काय काय आणि कुठे कुठे फिरायला घेऊन जाता आणि काय काय त्यांच्यासाठी ऑर्डर करता हे मला नक्की सांगा. आणि एव्हरी सॅटर्डे संडे जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा मुलांना नेहमी बाहेर फिरायला घेऊन जात जा. हाच त्यांचा फन असतो. कारण मुलं स्कूलमधून येऊन थकतात वगैरे, तर त्यांना पूर्ण वीकमध्ये कुठेच बाहेर फिरायला भेटत नाही. तर आपण बिईंग अ पॅरेंट्स आपण ही जिम्मेदारी घेतली पाहिजे की मुलांना ॲटलिस्ट थोडा वेळ तरी कुठेतरी त्यांचा टाईम स्पेंड व्हावा, याच्यासाठी कुठेतरी त्यांना घेऊन जाऊया. हे तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही मुलांना कुठे घेऊन जाता. हे बघा मी ऑर्डर करतच आहे. अशा पद्धतीने ऑर्डर करून आम्ही आमचा वेळ खूप छान घालवला. तुम्ही माझ्या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. मी तुम्हाला नेहमी लहान मुलांचे माझे व्लॉग दाखवत जाईन. जेवढं होईल तेवढं मी चॅनल अपडेट करण्याचा प्रयत्न करेन. हे बघा आम्ही हॉट चॉकलेटसुद्धा मागवलेलं. हे तुम्ही बघू शकता. हॉट चॉकलेट खूप छान आणि सुंदर लागतं. त्याचबरोबर ही आमची ऑर्डर मस्त आली की नाही आमची ऑर्डर. अशा पद्धतीने आम्ही ऑर्डर आमची एन्जॉय केली आणि मस्तपैकी खाल्लं. धन्यवाद. बाय बाय. सी यू टुमारो. थँक्यू. आमचा व्लॉग सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा. बाय बाय. सी यू टुमारो. थँक्यू. धन्यवाद. हॅपी जर्नी. बाय.